आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा प्रजासत्ताक दिना दिवशी शाळा कधी सुटतीये आणि घरी जाऊन ती रसरशीत जिलेबी कधी खातोय असं व्हायचं. तर तीच जिलेबी आज आपण इन्स्टंट पद्धतीनं घरीच बनवूया. त्यासाठी 1 वाटी मैदा, 4 चमचे बरोबर दही घातलं. अगदी थोडंसं चिमूट ते 2 चिमूट मीठ घाला, 1 चमचाभर तूप घालायचं आणि 1 चिमूट ते 2 चिमूटच खायचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातली आणि अशा प्रकारे थोडंसं घट्टसर पीठ तयार करून 10 मिनिटं बाजूला ठेवा. आता पाक तयार करण्यासाठी 2 वाटी पाणी, यामध्ये 1 वाटी साखर घातली, 2 वेलची, थोडासा लिंबाचा रस आणि अगदी थोडासा ऑरेंज फूड कलर घातला. छान सगळं मिक्स करून पाक तयार करायला ठेवला. पाक 1 तारी किंवा 2 तारी नाही, थोडासा चिकटसर पाक तयार करून घ्यायचा. आता एक पायपिंग बॅग ग्लासमध्ये ठेवली आणि यामध्ये तयार करून घेतलेलं बॅटर ओतलं. अशा प्रकारे कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचं आणि आता गरम तेलामध्ये अशा प्रकारे जिलेब्या तयार करून घ्यायच्या. तेल मात्र व्यवस्थित गरम असलं पाहिजे. जिलेबी बनवताना त्याचा शेप महत्त्वाचा नाही तर त्याची चव महत्त्वाची आहे. तरी सुद्धा बऱ्यापैकी गोल गोल बनवण्याचा प्रयत्न केला. आता नावं तेवढं ठेवू नका. जिलेबी दोन्ही साईडनं कुरकुरीत तळून लगेचच गरम पाकामध्ये टाकली. झाल्यात का एकदम रसरशीत जिलेब्या. जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.